श्री स्वामी समर्थ. आजपासून श्रावण महिना सुरू झालाय. श्रावण महिना म्हटलं की व्रत वैकल्य सण खूप छान जातो. श्रावण महिना खूप मनाला प्रसन्नही वाटतो. पाऊस ऊन दोन्हीचा खेळही चालतो. खूप सुंदर वाटतं. हा महिन्यामध्ये आपण भरपूर सेवा नामस्मरण करतो. हा महिना खूप पावन आहे. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपल्या आपल्या गुरुचीही सेवा करायची. आता स्वामींची सेवा करायची म्हणजे काय करायचं तुम्हाला? तुम्ही हा पूर्ण महिनाभरामध्ये कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता. 7 दिवसाचं करू शकता, 3 दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता. जसे जमेल तसे तुम्ही सेवा नक्की करा. किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र ह्याचं पारायण जरी केलं तरी चालेल. एक दिवसात जरी पारायण केलं तरी चालेल. प्रत्येक गुरुवारी तुम्ही सेवा केली तरी चालेल. किंवा श्री स्वामी सारामृत ह्याचे तुम्ही 1, 7, 11, 5 जसे जमेल तसे पारायण जरी केले, म्हणजे एक पाठ एका वेळेस वाचायचा असे तुम्ही पारायण जरी केले तरी खूप छान राहील. कारण की सेवेला महत्व आहे. सेवा महत्वाची असते, लक्षात ठेवा. मनापासून सेवा करणं खूप महत्वाचे असते. किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही 14वा अध्याय श्री गुरुचरित्रातला आणि 18वा अध्याय हे 2 अध्याय जरी तुम्ही पठण केले तरी तेवढंच फळ भेटेल. किंवा रोज तुम्ही 14वा अध्याय आणि 18वा अध्याय जरी पूर्ण महिनाभर तुम्ही पाठ वाचला तरी खूप छान आणि खूप सुंदर फळ तेवढंच भेटणार आहे. कारण की बोलतात ना, देव जरी कोपले तर गुरु पाठीशी असतो आपल्या. गुरु आपल्या सोबत असेल तर कितीही अडचणी आल्या अडचणीवर मात करू शकतो. विश्वास गुरुवरचा महत्वाचा आहे. त्यामुळे विश्वासाने फक्त आपल्या गुरुची सेवा नामस्मरण करायचे. तुम्हाला तेही करणं शक्य नाहीये, मग श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्ही दिवसभर मनात जप करत राहा. फक्त जीभ हलवायची नाहीये. दिवसभर जप करा. काउंटिंग मशीन काउंट करू शकता. किंवा एका जागेवर बसून तुम्ही माळ जप करू शकता. 21 माळी करा, 11 माळी करा. जसे जमेल तशी सेवा करा. तारक मंत्राची सेवा करा. तारक मंत्र ही खूप फलदायी आहे. तारक मंत्राचं नामस्मरण तुम्ही जर केलं, तुमच्या मनातली भीती शंका सगळ्या दूर होतात. आणि मनाला शाश्वती देतं की गुरु आपल्या पाठीशी आहे. त्यामुळं मन शांतही होतं. त्यामुळे हा पूर्ण महिन्यामध्ये जसे जमेल तसे तुम्ही सेवा करा. किंवा तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण सुद्धा करू शकता. ते सुद्धा तुम्ही 7 दिवसाचं 3 दिवसाचं पारायण करू शकता. म्हणजे हा श्रावण महिना खूप पावन आहे. ह्यामध्ये जेवढी बोलतात ना सेवा करसाल तेवढी आपली भगवंताची कृपा आपल्यावर राहणार आहे. प्रारब्ध तर भोगावे लागतात, पण भगवंताची आपल्या गुरुची कृपा आपल्यावर असेल तर कितीही अडचणी आले, कितीही कष्ट आले, त्यातून आपली नैया पार नक्की होणार आहे. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये शक्य असेल तेवढ्या गुरुची सेवा करायची. दानधर्म करा. प्रत्येक गुरुवारी चण्याची डाळ गुळ हे गाईला खायला घाला. पिवळ्या वस्तू गुरुवारच्या दिवशी दान करा. गोरगरिबाला जे गरजू आहेत त्यांना खायला घाला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरु